निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स। सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाणा फाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर हा विधानसभेचा महासंग्राम सध्या आपण प्रत्येक जण बिंदासच्या माध्यमातून आहोत। कुठं कुठं काय काय घडतंय आणि कोण कुठल्या पक्षातून कोणाला पाठिंबा देत आहेत हे सगळं बिंदासच्या माध्यमातून आपण बघितलंय। या सगळ्या गोष्टींवरती महासंग्रामामध्ये नेमकं काय होणार आहेत आणि काय स्थिती आहेत शहरामधील, खास करून ज्या नगरपालिकेच्या भागातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत। बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत वैजापूर शहर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रीतीताई परेश। खूप स्वागत तुमचं। सर्वप्रथम पहिला विषय असा आहे की नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय किंवा नगरपालिकेमध्ये कामं झाली नाही आणि नगरपालिका आजही विकासाच्या बाबतीत मागासलेली असल्याचे आमदार जे आहेत बोरनारे सर यांच्या सभेमधून अनेक लोक म्हणत असतात। तर नगरपालिकेची काय स्थिती आहे? तुम्ही नगरसेविका आहात, काय सांगाल? आता मी गेल्या 5 वर्षापासून नगरसेविका आहे। तर नगरपालिकेचे भरपूर असे काही काम आहे की जे अजून स्थगित आहे। बरेच विषय आहे की ते अजून काही मार्गी लागलेले नाहीये। माझ्या म्हणजे वार्डात देखील प्रभाग क्रमांक 7 आहे। तर त्यामध्येही मी काही विषय मांडलेले होते, त्यांचे काम अजूनही झालेले नाही। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न अजून सुटलेला नाही। शहराला शुद्ध पाणी भेटत नाहीये आणि सर्वात अगोदर म्हणजे ते काम वॉटर फिल्टरचं ते झालेलं नाहीये। आता 15 वर्षापासून जर नगरपालिका आहे, विरोधकांकडे आहे नगरपालिका, पण तरी अजून शहराला शुद्ध पाणी का दिले नाही त्यांनी, हा मोठा प्रश्न आहे। डॉक्टर दिनेश परदेशी यांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही विकास केलाय आणि त्या विकासामुळे शासनाचे आम्हाला 5 ते 6 पुरस्कार जवळपास त्यापेक्षा अधिक आहेत जे मिळाले आहेत। तर मग विकास झाला नसता तर पुरस्कार कसे मिळाले असते, असा विषय त्यांच्याकडून चर्चेला जातो। आता पुरस्कार आहे ते असं नाही की त्यांनी म्हणजे कामं केलेले नाहीये, वरतून त्यांनी निधी भरपूर आणलेला आहे, पण कामं कुठे झालेले? फक्त जे समोरचे भाग आहे शहरातले सुशोभीकरण झालेलं आहे, पण आतमध्ये आपण जर शहराच्या आतमध्ये गेलो तर नाल्या तशाच भरलेला आहे आणि त्यांना जे निधी मिळाला होता त्यामध्ये रस्ते आणि अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेज हे 2 काम दिलेलेच होते। त्यामुळे काही ठिकाणी रस्ते झाले, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कामही झालेले पूर्ण, पण जे आतमधले एरिया आहे, जे स्लम एरिया आहे, त्यामध्ये आपण बघितलं तर फवारणी कधी होत नाही। भरपूर पेशंट आता आहे तिथे, डेंग्यू होत आहे, कचरा जमा झालेला आहे, नगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीये, त्यामुळे नाल्या 8-8, 10-10 दिवस, 15 दिवस त्यांना सांगूनही कर्मचारी भेटत नाही, नाल्या साफ होत नाही। तुम्ही जसं दवाखान्याचा विषय घेतला आता, तर प्रामुख्यानं डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडून आरोप होतो आमदार बोरनारे जे आहेत ते सरकारी दवाखान्यावरती वॉच ठेवून नाही आहेत, त्यामुळे सरकारी दवाखान्याची स्थिती अगदी धुळकात पडलेल्या एखाद्या गोडाऊन सारखी झाली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरी जर बाजू सांगितली तर नगरपालिकेचे जे काही हॉस्पिटल आहेत तर ते अगदी सुरळीत सुरू असल्याचं ते सांगतात। नगरपालिकेचे हॉस्पिटल आहे ना, एकदम व्यवस्थित चालू आहे आणि सरकारी दवाखान्याचा विषय झाला तर तिथेही आता निधी उपलब्ध करून दिला, सगळं सोयी करून दिल्या, ज्या फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या त्याही करून दिल्या। काही कमिटी तिथे हे करताय, सर्वे करताय, सगळं व्यवस्थित चालू आहे। ते जे सांगते ते आरोप सगळे खोटे। प्रत्यक्ष जर बघितलं तर मग शहरासाठी आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे जे आहेत यांनी शहरासाठी काय योगदान दिलं? ग्रामीण भागातील ते सांगतात 3000 कोटी रुपयांची कामं आम्ही केली आहेत, तर प्रामुख्यानं शहरासाठी त्यांची भूमिका काय होती, त्यांच्या माध्यमातून शहरातील कुठली कामं झालीत? एक नगरसेविका या नात्यानं तुम्ही ते स्पष्ट करा। शहरात तर भरपूर असे सांगण्यासारखे इतके काम आहे, म्हणजे सरांनी जितके कामं सांगितले तेवढे कमीच आहे। आता शहरासाठी सर्वात आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे सुशोभीकरणासाठी आणि सर्वात एक मोठं काम म्हणजे न्यायालयाची 4 मजली इमारतसाठी काम निधी उपलब्ध करून दिला आहे। पोलीस वसाहतसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि जिल्हा परिषदचे सर्व ज्या शाळा आहे प्रत्येक शाळेला वॉल कंपाऊंड त्यांनी दिलेला आहे आणि प्रत्येक समाज, मग हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुठलाही समाज असला, प्रत्येक कासार समाज, कुंभार समाज, माझ्या प्रभागात देखील जे आहे सगळे समाज, प्रत्येक समाजासाठी सभा मंडप त्यांनी करून दिलेला आहे, शादीखाना करून दिलेला आहे। असे कितीतरी काम आहे शहरात
की ते म्हणजे आपण म्हणजे मोजणे इतके कामं नाही, बोटावर मोजणे इतके असे अनेक कामं त्यांनी केलेले आहेत. आमदार बोरनारे यांनी महिलांसाठी कुठलं महत्वाचं पाऊल उचललंय? ग्रामीण भाग असेल, शहरातील भाग असेल, ज्यामुळं महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल, महिला आणि खास करून युवकांसाठी. सरांनी महिलांसाठी सगळ्यात एक काम केलं म्हणजे लाडकी बहीण योजनेचं जे काम आहे त्यांनी जवळपास 7,000 असे फॉर्म भरून घेतलेले महिलांचे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला 1,500 रुपये प्रत्येक महिलेला आलेला आहे. आम्हाला त्यांचे फोनही आले, प्रत्येक महिलेचा फोन आला. त्यामुळे त्या इतक्या आनंदी झालेल्या आहे, कारण 1,500 रुपये त्यांच्या मानाने आता ते खूप झालेले आहेत. कारण 1,500 रुपये ते खूप काही काही करू शकतात. आता यांनी नगरपालिकेने तर पाणी सुद्धा शुद्ध दिलेलं नाहीये. त्यामुळे रोज त्यांना 2 जार घ्यावं लागतात. महिन्याचं धरलं तर 1,500 रुपये त्यांना जे एक जारमध्ये जातात, पाण्याच्या जारमध्ये जातात. त्यामुळे लाडकी बहीणच्या माध्यमातून त्यांना जे 1,500 रुपये त्याचा भरपूर त्यांना फायदा झालेला आहे आणि प्रत्येक महिला आनंदी झाली आहे. तिला स्वतः सक्षम होण्याचं म्हणजे एक बळ मिळालं आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे. लोकांचं असं मत आहे की 3,000 कोटी रुपयांची काम करणारा माणूस त्यानं घरात बसून निवडणुका लढवाव्या, त्याला निवडणुकीच्या महासंग्रामाच्या रणांगणामध्ये जाण्याची गरज नाही. जर खरोखर 3,000 कोटी रुपयाची कामं झाली तर मग आमदारांनी प्रचार सभा का घ्याव्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार रॅल्या का कराव्यात, जसं तुम्ही आता प्रत्येक प्रभागामध्ये जात आहात? आता हे मेन म्हणजे आता हे प्रचारासाठी ही जनसंवाद आशीर्वाद यात्रा सरांची चालू आहे. सरांचे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये आतापर्यंत अनेक 50 चक्र झालेल्या असतील. आता सर फक्त आशीर्वाद घेण्यासाठी त्या गावात जात आहे. प्रत्येक थोर मोठ्यांचा त्यांना आशीर्वाद लाभावा त्यासाठी प्रचार म्हणून जात नाहीये ते. काय वाटतं तुम्हाला? काय मागच्या वेळेला जवळपास 97-98 हजार मतांनी ते निवडून आले होते, एवढे मतं घेऊन. या वेळेला काय स्थिती असणार आहेत आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे यांची? बोरनारे सरांची आता आता मागच्या वेळेस जितकी लीड होती, आता आम्हाला तरी वाटतंय की आता या 50,000 पेक्षा जास्त मतांनी ते प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. यात काही वाद नाही. कारण आम्हाला एकतर्फी निवडणूक वाटते, कारण सरांचे काम इतके झालेले त्याला कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाहीये. कारण आतापर्यंत एकही आमदाराने, जे इतके आमदार होऊन गेले आपल्या तालुक्यात, तर एकही आमदारांनी एवढा निधी आणलेला नाहीये आणि एवढा जनसंपर्क प्रत्येक तळागाळातील माणसाबरोबर त्यांचा जनसंपर्क इतका आहे आणि कधीही कोणाशी त्यांनी वाद घातला नाही, कोणाची तक्रार नाही. नेहमी लोकांच्या हितासाठी त्यांनी मागितलेला आहे, स्वतःसाठी कधी मागितलेलं नाही. त्यामुळे असा हिऱ्यासारखा आमदार आपल्याला भेटणारही नाही आणि लाभणारही नाही. आपण भाग्यवान आहोत. शिल्पाताई परदेशी नगराध्यक्ष आहेत, त्याच्यासोबत तुम्ही काम केलंय. एक महिला म्हणून त्यांची भूमिका कशी वाटली तुम्हाला, नगरपालिकामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल काम करताना? शिल्पाताईंचा विषय घेतला तर शिल्पाताईंनी कामं भरपूर शहरातही कामं केलेली आहे. असं नाहीये की नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगले काम केलेले आहे, सुशोभीकरण केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी वेलकम पॉइंट्स, स्वच्छ सर्वेक्षणसाठी पुरस्कार आणलेले आहे. स्वच्छताही त्यांनी शहराची चांगली केलेली आहे. त्याबद्दल असं नाही की त्यांनी जे कामं केले चांगले, आपण असं नाही, आपण त्याच्या विरोधातही नाहीये. त्यांचेही काम चांगले आहे. पण आता जर हे निवडणूक म्हटलं तर त्यांच्यापेक्षा आता निवडणूक म्हटलं की आता त्यांच्यापेक्षाही जास्त काम आपल्या सरांचे आहे. तर मित्रांनो, आजच्या बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या वैजापूर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रीती ताई परेश भोपळे, ज्यांनी आत्ताच सांगितलंय की निवडणूक असल्यामुळं आपल्याला कोणाची तरी एक बाजू घ्यावं लागणार आहे आणि ज्यांनी जास्त कामं केली त्यांच्याच बाजूने आपल्याला उभं राहावं लागणार आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलंय. प्रीतीताई यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. सोबतच 23ला गुलाल कुणाचा असणार आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.